नमस्कार मंडळी, मनीषाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे काजू मगज पालक पनीर। तर बघा, खूप सुंदर, खूप टेस्टी आणि अप्रतिम चव अशा पद्धतीने आज आपल्याला बटर मध्ये बनवायचं आहे काजू मगज पालक पनीर विथ बटर। तर इकडे मी हा पालक जो आहे, पालकची पानं स्वच्छ काढून घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे आणि पालकची जी पानं आहेत तर ती आता काय केलेलं आहे, मी या गरम पाण्यामध्ये घातलेली आहेत। थोडं आपण काय करायचं, पळीच्या साहाय्याने पानांना पाण्यामध्ये पूर्ण बुडवून ठेवायचं। तर बघा, छान पद्धतीने ही सगळी पानं जी आहेत पालकची ते आपण पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये छानशी बुडवलेली आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, एक जाळी घ्यायची आणि जाळीमध्ये आता आपल्याला ही सगळी पानं जी आहेत ते काढायची आहेत नितळण्यासाठी। बघा, कलर खूप सुंदर आहे, अजून हिरवागार छान कलर आहे। जास्त वेळ आपण पाण्यामध्ये नाही ठेवायचं, जास्त वेळ पाण्यामध्ये जर ठेवलं तर पानांचा कलर काळा पडतो आणि मग आपली भाजीला सुद्धा काळपटच कलर येतो। म्हणून लगेचच आपल्याला काय करायचं आहे, एका जाळीमध्ये, छन्नीमध्ये पटकन आपल्याला काय करायचं, हे काढायचं आहे। कलर बघा, छानसा हिरवागारच आहे। आता ती पानं मी थंड पाण्याने नळाला लावून ठेवलेली आहेत, त्याच्यावरती थंड पाणी सुद्धा ओतून ठेवायचं, नुसतंच गरम पाणी नाही। आता इकडे मी एक कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आल्याचा तुकडा जो आहे तो चिरून बारीक घातलेला आहे, कट करून। आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला तयार करायचा आहे, तर कुठलाही विकतचा मसाला आपण वापरणार नाही आहोत। 8 ते 10 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला जसं टेस्टला मिरची हवी, तर ही पोपटी कलरची मिरची अजिबात तिखट नसते, तर या मिरच्या मी 4 घातलेल्या आहेत आणि 2 टमाटर, 2 कांदे घेतलेले आहेत, टमाटर सुद्धा घातलेला आहे आणि आता 2 कांदे घालणार आहे। छानसं आता आपल्याला काय करायचं आहे, हे छानसं मऊ झालं पाहिजे, मऊ होईपर्यंत आपल्याला आता काय करायचं आहे, परतायचं आहे। छानसं मऊ झालं पाहिजे। तर आता आपण वाट बघूया मऊ होण्याची। तर बघा, कलर कसा बदललेला आहे। आपल्याला हे सगळं मीडियम गॅसवरतीच करायचं आहे। आता आपल्याला काय करायचं, हा जो मसाला बनवलेला आहे तो आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तर मिक्सर जारमध्ये हे सगळं मी आता वाटण्यासाठी घालत आहे आणि दुसरीकडे पालक सुद्धा आपला गरम पाण्यातून काढून त्याच्यावरती थंड पाणी ओतून परत नितळत ठेवलेलं आहे, त्याच्यातलं पाणी पूर्ण निचरून जाऊ दे त्यासाठी। तर पहिला आपण हा मसाला आहे तो एकदम जाडसर आपल्याला काय करायचं आहे, वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे, कारण टमाटर आणि कांदा एकदम मऊ झालेले आहे, तर पाण्याची अजिबात गरज नाही आहे। तर बघा, खूप छान अशी याची पेस्ट झालेली आहे, जाडसर पेस्ट झालेली आहे, अजिबात पाणी घातलेलं नाही आहे। दुसरीकडे परत मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बटर घालत आहे। तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तेल किंवा तूप सुद्धा घालू शकता, तर माझ्याकडे बटर शिल्लक होतं तर मी बटर वापरलेलं आहे। आणि आता इथे मी काजू टाकत आहे, अख्खे काजू घेतलेले आहेत आणि काही मगज घेतलेले आहेत, 1 चमचाभर मगज घेतलेले आहे आणि 10 ते 15 मी हे काजू घेतलेले आहेत। बटरमध्ये आपण काय करूया, हे चांगलं फ्राय करून घेऊया। खूप छान लागतं हे असं फ्राय केल्यानंतर। आता आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचाभर। छानसा आता हे परतून झालेलं आहे काजू आणि मगज।
आणि हे सगळं मी मंद आचेवरतीच करते कारण बटर पटकन जळतं, म्हणून हे एकदम बारीक आचेवरतीच करत आहे। तर 1 चमचा हा घरचा मसाला आहे, गरम मसाला आहे हा 1 चमचा। आणि जो बारीक कट करून आपण लसणाच्या कळ्या घेतल्या होत्या, 8 ते 10 लसणाच्या कळ्या घेतल्या होत्या, बारीक कट करून घेतल्या होत्या, तर त्या सुद्धा मी आता याच्यामध्ये घातलेल्या आहेत। आणि बारीक गॅसवरतीच करायचा आहे। मसाला सुद्धा आपल्याला हा जाळायचा नाही आहे, फक्त चांगला परतला गेला पाहिजे। तर बघा छानसं बटर आता वितळलेलं आहे। आता आपण जे वाटण केलं होतं, कांदा, टमाटर, लसूण, आलं याचं जे वाटण केलं होतं, तर ते वाटण चांगलं आपण मऊ होईपर्यंत परतलं होतं, तर ते आता याच्यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत परतायची अजिबात गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण हे तेल टाकूनच कांदा, टमाटर, लसूण, आलं हे सगळं आपण मऊ होईपर्यंत परतलेलं आहे। त्याच्यामुळं परत आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायची अजिबात गरज नाही आहे, फक्त मिक्स केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि जो पालक आहे तर त्याच्या आता आपण काय करूया, पेस्ट करून घेऊया, प्युरी करून घेऊया पालकची। तर त्याच मिक्सर जारमध्ये, ज्या मिक्सर जारमध्ये आपण वाटण केलं त्याच्यामध्येच मी आता हा पालक घातलेला आहे आणि पालकची प्युरी आता आपण करून घेऊया। याच्यामध्ये सुद्धा अजिबात पाणी घालायचं नाही। तर बघा छानशी आपली प्युरी, आणि त्याचा कलर पाहू शकता तुम्ही, अजिबात काळपट कलर आलेला नाही, मस्त हिरवागार कलर आहे। आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये पालकची जी प्युरी आहे तर ती आता आपल्याला ओतायची आहे। हा मसाला बघा आपला छानसा शिजलेला आहे, भाजलेला आहे, छानसा परतून झालेला आहे आपला। हे सगळं मंद आचेवरतीच मी करत आहे, मीडियम वरती। आणि आता इकडे पालकची प्युरी जी आहे ती घातलेली आहे। आता परत आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे। तर छानसं बघा आपण मिक्स केलेलं आहे आणि आपल्या पालकाचा कलर पाहू शकता, खूप छान असा पालकाला कलर आलेला आहे, अजिबात काळपट पडलेला नाही आहे। आणि आता आपण काय करूया, ज्या मिक्सरमध्ये आपण पालकची प्युरी केली होती तर त्याच भांड्यामधून आपण पाणी घालूया। एक अर्धी वाटी होईल एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे। आणि आता इकडे मी पनीर जे आहे तर ते पनीरचे तुकडे करून ठेवलेले आहेत। पनीरला मी अजिबात तळलेलं नाही आहे। तर आता हे चांगलं शिजू दे, मग आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहेत। चवीनुसार आपण इथे मीठ घातलेलं आहे, मी सेंधव नमक वापरते, तर सेंधव नमक इथे मी चवीनुसार घातलेलं आहे। तर बघा पालक आपला छान शिजलेला आहे, आता छानशी बारीकशी उकळ त्याला आलेली आहे। आणि आता आपण काय करत आहोत, इथे पनीरचे तुकडे जे आहेत तर ते घातलेले आहेत। पनीरचे तुकडे घातल्यानंतर परत आपण काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे, म्हणजे पनीर सुद्धा आपलं शिजलं पाहिजे। जास्त वेळ जर पनीर तुम्ही भाजीमध्ये घातलं तर पनीर नंतर काय होतं, चिवट लागतं। तर ह्या स्टेजवरती आपल्याला पनीर घातलेलं आहे आपण।
तर दुसरीकडे आपण काय करूया, फोडणी करायची, आपल्याला तडका द्यायचा आहे. त्या तडक्यासाठी सुद्धा मी 1 चमचा बटर इकडे ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, शहाजिरे घालायचे आहेत तडक्यासाठी. तर 1 चमचा मी शहाजिरे घेतलेले आहेत. आणि बारीक कट केलेला जो लसूण आहे तर तो सुद्धा मी इकडे घेतलेला आहे. 5 ते 6 कळ्या बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि लाल मिरचीचे 2-3 तुकडे आपल्याला याच्यामध्ये फोडणीसाठी घालायचे आहेत. आपल्याला तडका द्यायचा आहे परत एकदा. आणि हा छानसा मिरची आणि लसूण छानसं गोल्डन होईपर्यंत आपण वाट बघायची. आणि आता पालकावरती आपल्याला काय करायचं, हे तडका द्यायचा आहे. पालकातून बघा छान वाफ येते, म्हणजे आपलं पनीर सुद्धा आपलं बघा छानसं शिजलेलं आहे. पनीरला जास्त शिजवायची अजिबात गरज नाही. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तडका मारायचा आहे. लसूण बघा आपला छानसा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आणि आता आपल्याला इथे फ्रेश क्रीम घालायचे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम जर नसेल तर आपल्या दुधावरची जी मलाई असते ती आपण काय करायची, फेटायची. मी सुद्धा इकडे दुधावरची जी मलाई आहे ती फेटून घेतलेली आहे आणि ती इकडे घालणार आहे. मार्केटमध्ये फ्रेश क्रीम मिळते, ती सुद्धा घातली तरी काही हरकत नाही, पण मी नेहमी अशा पद्धतीने घरचीच वापरते. तर ती बघा इकडे घातलेली आहे. आणि अतिशय सुंदर आपलं पालक पनीर, काजू मगज पालक पनीर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण काय करूया, मिक्स करूया. बघा खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेस्ट सुद्धा अप्रतिम झालेली आहे. जबरदस्त दिसतंय बघा. खूप सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. लाईक करायला आपल्याला अजिबात आपला बँक बॅलन्स कमी नाही होणार आहे. तुम्ही फ्रीमध्ये लाईक करू शकता आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता, कळवू शकता. तर तुम्हाला मगज काजू पालक पनीर कसं वाटलं नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमच्या फॅमिलीसाठी बनवून पहा. अतिशय सुंदर असं आपलं मगज काजू पालक पनीर रेडी आहे. चला तर मग श्री स्वामी समर्थ.